टायमाला आता म्हणजे भल्या पहाटेचे 3:41 झालेले आहेत आणि आता माझं काम पण संपलेलं आहे आणि आता मी निघालो आहे. आज खूप लवकर व्हिडिओ चालू केलेली आहे कारण मागच्या व्हिडिओ जर का तुम्ही बघितलं असेल तर त्यात मी बोललो होतो की मी गाणगापूरला जाणार आहे, पण जाऊ नव्हतो शकलो कारण लेट झालं होतं. आणि आता आज 24 तारीख की नाही 25 तारीख आहे आज, आणि आज जायचं चान्स आलेला आहे कारण आज मला वीक ऑफ आला आहे. 26ला हॉलिडे आलेला आहे 26 जानेवारीमुळे. आता काम तर झालेलं आहे पण आता टेन्शन असं आहे, आता इथं बघा टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस आहे आणि मला जायचं पहिल्यांदा नरेमध्ये मित्राला घ्यायला आणि इथून जाताना खूप खान थंडी आहे, तर त्याचा सामना करायचा आहे पहिल्यांदा. होऊन जाईल मॅनेज पण थोडंसं त्याची मला भीतीच वाटते. आता काम झालं आहे माझं, ते शटडाऊन करतो. माझं आवरून पण झालेलं आहे. मागं सगळा पसारा दिसत असेल तुम्हाला, हा पसारा आहे. बॅग भरलेली आहे आपली नेहमीची. हा माईक नवीन घेतलेला, एवढंच आहे. आणि बसनेच जाणार आहे. निघालो आहे आता मी, आपली गाडी काढली आहे ज्युपिटर, नाराज जाणार आहे आणि ही गाडी मित्राला घेणार आहे आणि स्वारगेटला लावणार आहे ही गाडी. म्हणजे मित्राला घेऊन स्वारगेटला जाणार आणि मग स्वारगेटला ही गाडी पार्किंगला लावणार आणि मग जाणार आहे. थंडी तुफान आहे, थंडी भरपूर आहे, पण गाणगापूरला जायचा जो उत्साह आहे, जोश आहे, म्हणजे आता मला ते सांगता येणार नाही कसं आहे, त्यामुळं मला जाणवत नाही, म्हणजे त्रास होत नाही थंडीचा. इतर वेळेस जो त्रास होतो ना, म्हणजे इथं आता ज्या साईडला माझं घर आहे ना डोंगरामध्ये, तर तिथं विषय असा आहे की दुपारची पण मला एवढी थंडी वाजते, म्हणजे सगळ्यांनाच इथं, की इच्छा होत नाही उठायची पांघरुणामधनं बाहेर. आता माझी नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे मी दुपारचं दिवसाचं झोपतो ना, तर दुपारची पण उठायची इच्छा होत नाही, एवढी थंडी इथं. पण आता आणि त्यावेळेस त्रास होतो ना, आता थंडीचा मला त्रास होत नाही कारण उत्साह जायचा. 4 वाजलेत आणि आमचा एक मित्र आहे राहुल म्हणून, जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही त्याला, त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांनी घोळ घातलेला आहे. उठत नाही तो लवकर. खूप फोन लावले मी आणि माझ्या दुसऱ्या मित्रांनी, पण त्यांनी काही फोन न उचलला. आता डायरेक्ट त्या घराजवळ जावं लागणार आहे. त्याचं घर पण मला माहीत नाही आहे, दुसऱ्या मित्राला फोन लावून त्याला विचारून असं जावं लागणार. तर बघू, आत्ता तर घरात निघालो आहे, तो जास्तपर्यंत जर का उठला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग लेट होणार आहे. आणि घाईत जाण्याचं म्हणजे लवकर, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न पण आम्ही त्याच्यासाठीच करत होतो, कारण त्याला जॉबला जायचं आहे, म्हणजे मंडेला त्याला जॉब आहे, त्यामुळे आम्हाला लवकर यावं लागणार. त्यासाठी घाई चालली ही सगळी. लेट केलं तर त्यालाच लेट होणार आहे. रोडचं काम खूप चांगलं झालेलं आहे. सिमेंटचा रोड झालेला आहे पूर्ण, थोडंसं राहिलेलं आहे पुढं, पण सध्या तरी झालेलं आहे चांगला. आलो आहे मी मित्राच्या घराजवळ. ते व्हिडिओ बनवायचं बंद केलं, लगेच त्याचा फोन आला उठले म्हणून. नाही तर पुतळे बनवायची फॅक्टरी कंपनी काय म्हणाल ती पुढं पण येतं अजून बघा, मोठी कंपनी आहे चांगली. माझ्या पप्पांची पण कंपनी इथंच होती आधी. तर आलो आहे, गाडी घेऊन जाणार होतो पहिल्यांदा, पण आता कॅन्सल केले गाडी घेऊन जायचं, कारण 2 दिवस थांबणार आहे, तर मग कॅब करूनच जातो तिथून, म्हणजे टेन्शनच नाही गाडी लावायचं. पण दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे भरपूर इथं गर्दी झालेली आहे. इथं बुकिंग करतोय आम्ही एस टीचं पहिल्यांदा आयुष्यात. 2 दिवस म्हणा आम्हाला जमलं नाही करायला. आम्हाला जमलं नाही करायला. एक बस गेली इथनं सोलापूरची भरून, त्यामुळे बुकिंग करायला चालू केले. आणि अक्कलकोटला तर सीट बुक केल्याशिवाय गाडीतच चढून देत नाही, त्यामुळं सोलापूरचं आम्ही करतोय. अक्कलकोटमध्ये काय राहिलेलंच नाही, अक्कलकोटच्या बसमधले सीटच राहिलेले नाहीत. सोलापूरचे आहेत तर त्याचं आता बुकिंग करतोय आम्ही आणि जातोय. 7:30ची बस आहे. आत्ता बस भेटली आहे, 8:30 वाजलेले आहेत. 7:30ची बस होती आणि लवकर जायचं म्हणून आम्ही 6 वाजता
6 वाजता येऊन बसलो होतो. 6 नाही, किती वाजता आलो रे आपण? 5:30 वाजल्यापासून एस टी स्टँडलाच आहे, लवकर जायचं म्हणून. आणि 8:30 वाजता बस आली, अजून निघाली पण नाही. नाश्ता करायला थांबलो होतो, इडली सांबार खायला. म्हणजे नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही, इडली सांबार खाल्ली. एक नंबर असते इडली सांबार, इथं थांबलं तर कधी खावा. आता अजून 2 तास राहिलेले आहेत. आम्ही सोलापूरची बस घेतलेली, म्हणजे सोलापूरच्या बसनी चाललो आहे. आणि गाणगापूरची होती 8:30ला बस, पण त्याचं बुकिंग नव्हतं केलं आणि बुकिंग केल्याशिवाय घेत नव्हते आतमध्ये, त्यामुळं आम्हाला त्याने काही जाता आलं नाही. 8:30ला डायरेक्ट गाणगापूरची बस आहे. तुम्हाला जायचं असेल तर दुसरं ऑप्शन आहे ट्रेन, ती रात्री असते ट्रेन, 12:30-1 वाजता ट्रेन असते. ते 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडं. पुण्यातली एकच बस आहे आणि ते ॲप आहे ना, एक ॲप येतं PMTचं, त्याच्यावरतून ऑनलाईन बुकिंग होती, त्याच्यावर दिसतं पण गाड्या कुठल्या कुठल्या आहेत ते. आत्ता पोचलो आम्ही सोलापूरला, लय लेट झाले यायला. समोर गाणगापूरची गाडी लागली आहे, पण पायऱ्यांवरती पण पाय ठेवायला जागा नाही राहिलेली आता ह्याच्यात. आपल्याकडनं झाले बघ की डायरेक्ट. आणि आता इथं अक्कलकोट आहे, अक्कलकोटची बस लागेल इथं, अक्कलकोटच्या बसनी जाऊ. गाडी भेटली आहे आम्हाला अक्कलकोटला जायला. 100 रुपये घेतलेत, पण रिक्षाने चाललोय, पहिल्यांदाच चाललोय रिक्षाने आज. आता आधी आहे अक्कलकोटमध्ये, आत्ता जस्ट पोचले, 4:30 वाजले. ते रिक्षाने आलो होतो. आता 31 डिसेंबरला ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस जसं माझं कन्फ्युजन होतं गाणगापूरला जायचं का अक्कलकोटमध्ये थांबायचं, तसंच आत्ता पण कन्फ्युजन चालू आहे की इथं थांबायचं आणि उद्या गाणगापूरला जायचं, असं चालू आहे कन्फ्युजन. अजून निर्णय झालेला नाही. हे अक्कलकोटचं बस स्टँड, इथं निर्णय चालू आहे पुढे जायचं काय करायचं. बस तर सगळे फुल आहेत, जावं लागलं ते असं ट्रॅक्स वगैरे लागलेले आहेत इथं, ओमनी वगैरे, त्यानेच जावं लागणार आहे असं आहे. तर बघूया काय होतं आणि कसं होतं इथे, तसं तुम्हाला कळलंच. हे आहे मंदिराजवळ आले. आता पहिल्यांदा डॉर्मेटरी आहे का बघणार. अक्कलकोटमध्ये राहायचं फिक्स झाले. आज पण तुफान गर्दी, 3 दिवस लागून सुट्ट्या आल्यामुळं गर्दीचा काय हेच नाही आहे. आता रूम बघणार आहे पहिल्यांदा आणि मग नंतर दर्शनाला जाणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून जाणार आहे गाणगापूर. अतिशय उत्तम काम केलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने. तिकडची नाही इकडची. झोपल्यावर सांगणार होता का? इथं रूम घेतलेली आहे. आता रूम म्हणजे असे बेड घेतलेले आहेत, डॉर्मेटरी टाईपच आहे. असं लॉकर वगैरे भेटते, पण त्याला काय लॉक करायची सोय नाही आहे, तर आपल्या रिस्कवरतीच आहे सगळं. 250 रुपये पर हेड. पैसे कमी जास्त होऊ शकतात, कारण आधी आम्ही यायचो तर 50 रुपये 100 रुपये असायचे, आता 250 रुपये झालेले आहेत. आंघोळ करायला असं समोर आहे, पुरुष आणि स्त्री. तर असं आहे. दर्शन वगैरे आमचं झाले, चांगले दर्शन झाले. गर्दी आहे भरपूर, पण दर्शन फास्ट होते. आणि आता चाललो आहे प्रसाद घ्यायला. 8:30चं बुकिंग केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, ऑनलाईन बुकिंग केलं तुम्ही तुमचं लवकर होणार आहे, तुम्हाला लवकर प्रसाद भेटणार आहे. आत्ता पण तसंच चाललो आहे. जी नॉर्मल लाईन आहे ना, त्या लाईनमध्ये खूप गर्दी आहे आणि खूप टाईमपासून लोकांनी लाईन लावून थांबलेले आहेत. बहुतेक अजून भरपूर जणांना माहीत नाही आहे, पण तुम्ही ते जर का बुकिंग केलं ना तर तुम्हाला लगेच भेटणार आहे प्रसाद. आता पण मी त्या प्रसाद बुकिंग केलेलं आहे, तर तिकडंच चाललेलं आहे आणि तिथंच घेणार आहे आता मी डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो परत एकदा. ज्यांचे फ्री आहे ना, जे फ्री म्हणजे जे दोन्ही पण फ्रीज आहे, ज्यांनी बुकिंग केलेलं नाही त्यांना तिकडनं पाठवतात. जे नॉर्मल येते, ज्यांनी बुकिंग केले त्यांना इकडनं पाठवतात डायरेक्ट आतमध्ये. हा जो दरवाजा आहे ना, इकडनं डायरेक्ट आतमध्ये पाठवतात. त्यासाठी आम्ही थांबलो आहे. आमचं 8:30चा स्लॉट आहे, 8:30ला शोध दिला होता आम्हाला. आता आलोय रूमवरती, म्हणजे डॉर्मेटरीमध्ये, बॅटरीच्या वरती, गाद्यांवरती, आणि झोपायची तयारी चालू आहे. अक्कलकोटमध्येच आहे.
तुम्हाला तर माहिती आहे मला काही सुधारणा मला लई झोप आली. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये गाणगापूरला जाताना. तोपर्यंत